माहिती तंत्रज्ञान या मराठी YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण कॉनकॅट आणि फॉर्म्युला लेफ्ट, राइट आणि मिड या 4 फॉर्म्युलाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर प्रथमतः आपण कॉनकॅट हा फॉर्म्युला बघणार आहोत. स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत आहे की CONCAT जो कॉनकॅट नावाचा जो फॉर्म्युला आहे, तो आपण इथे बघूयात. त्यासाठी काही एक्झाम्पल दिलेत. आता हा फॉर्म्युला नक्की काय काम करतो ते पाहूयात. आता जसं की इथे 3 कॉलममध्ये सेपरेट वर्ड आहेत. ते वर्ड जोडण्याचं काम हा कॉनकॅट फॉर्म्युला करतो. म्हणजे कंबाईन फॉर्म्युला याला म्हणता येईल. आता जसं की ते आय, दुसऱ्या कॉलममध्ये हेल्प, तिसऱ्या कॉलममध्ये यू. आय हेल्प यू असा मला जर वर्ड बनवायचा असेल, तर मला या कॉनकॅट फॉर्म्युलाचा वापर करता येईल किंवा बरेचसे फॉर्म्युला आहेत जसे की अँडचा एक आहे. म्हणजे जसं की इज इक्वल टू हा मी टाइप केला अँड त्याच्यानंतर परत एकदा अँड यू तरी पण मला आय हेल्प यू येईल. मात्र इथे बघा तुम्हाला दिसत असेल की ते स्पेस नाहीये. तर इथे आपण स्पेस स्पेसिफिकली टाकू शकतो. ते कसं? तर मी इथे टाइप करतो कॉनकॅट CONCAT कॉनकॅट. आता तुम्हाला पहिला टेक्स्ट निवडायचा आहे, त्यानंतर कॉमा द्यायचा आहे. आता मला आय नंतर स्पेस पाहिजे. तर मला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये स्पेस टाइप करायची आहे. परत हेल्प, परत मला कॉमा द्यायचा आहे. परत डबल इन्व्हर्टेड मध्ये स्पेस, नंतर परत कॉमा आणि यू. जर तुम्हाला फुल स्टॉप पाहिजे असेल, तर इथे फुल स्टॉप नाहीये, तर शेवटी तुम्ही फुल स्टॉप येथे ऍड करू शकता डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. आता इथेही मी एक केलंय, बाकीच्या पण ठिकाणी मी टाइप करतो. जसे की बघत असाल माझे सगळं जे टेस्ट होते ते कंबाईन झालेलं आहे. म्हणजे आय हेल्प यू मध्ये स्पेस पण आलेला आहे. तर असा हा फॉर्म्युला आहे. आता दुसरा फॉर्म्युला कोणता आहे? तर लेफ्ट, राइट अँड मिड. आता इथे व्हेइकल नंबर आहे, वाहनचा क्रमांक दिलाय. जसे की MH म्हणजे महाराष्ट्र दर्शवतो आणि 01 हा त्या एरियाचा कोड आहे. तर हे मला सेपरेट करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला MH इथं 01 CD आणि मग गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर. तर मग त्यासाठी मला हे फॉर्म्युला अत्यंत उपयोगी पडेल. जसे की लेफ्ट म्हणजे काय? तर लेफ्ट फॉर्म्युलामध्ये तुम्हाला डाव्या साइडचे तुम्ही अक्षर, शब्द, अंक तुम्ही इथे निवडू शकता. जसं की मी इथे टाइप करतो LEFT लेफ्ट. मी तो टेक्स्ट निवडणार. आता इथे काय करायचंय? तो टेक्स्ट निवडून झाल्यानंतर कॉमा द्यायची. तुम्हाला डाव्या साइडचे किती नंबर पाहिजेत? मला 2 नंबर पाहिजेत. तर मी इथे 2 टाइप केलं आणि एंटर. बघा आता इथून डाव्या साइडून 2 त्याने जे वर्ड आहे, 2 कंटेंट आहे ते त्यांनी सिलेक्ट केलं. जसं की मी इथे जर 3 केलं, इथे जर समजा मी 3 केले, तर MH0 असं येणार. ओके. तर असं आहे. आता इथे मिड म्हणजे काय? तर मधले अक्षर. त्यासाठी मी टाइप करतो मिड, मिडल टेक्स्ट. आता इथे आलंय की तुमचा जो नंबर आहे कुठून स्टार्ट पाहिजे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5. आता मला समजा 01 पाहिजे असेल, तर मग 1, 2, 3 म्हणजे 3 पासून मला स्टार्ट पाहिजे आणि किती अक्षर पाहिजेत? तर कॉमा देऊन मला फक्त 2च अक्षर पाहिजेत. म्हणजे CD एवढंच पाहिजे. तर मी ते केलं आणि टाइप केलं. आता बघा इथे MH01 सॉरी आपण काय केलं की इथून 1, 2, 3 म्हणजे 0 आणि तिथून 2 म्हणजे 0 आणि 1 इथे मी मिडल मध्ये घेतला. आता इथे समजा मला जर हे शेवटचा रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे राइट साइडचा, तर इथे राइट साइडचा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. इथून उजव्या साइडला जी अक्षर आहेत ते मी घेऊ शकतो. जसे की हे मी सिलेक्ट केलं. उजव्या साइडला तुम्हाला किती अंक पाहिजेत ते तुम्हाला इथे फक्त सिलेक्ट करायचे. मला 1, 2, 3, 4 4च अंक पाहिजेत. मी ते 4 सिलेक्ट केलं आणि एंटर केलं. आता सेम हा जो फॉर्म्युला आहे, हा मी इथे खाली पेस्ट करतो. पेस्ट केला. आता इथे मी एक वेगळा रजिस्ट्रेशन नंबर टाकतो. MH46 BY 1, 2, 3, 4. बघा ऑटोमॅटिकली ही इथे डिवाइड होऊन आलेला आहे. अशा पद्धतीने आपण लेफ्ट, राइट आणि मिड हा फॉर्म्युला आणि कॉनकॅट हा फॉर्म्युला वापरून तुम्ही एक्सेल मधली माहिती अतिशय सुबक प्रमाणे आणि लवकर जलदरित्या खूप मोठी शीट जरी असेल तरी तुम्ही तयार करू शकता. तर हा होता हे फॉर्म्युला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये असंच आपण एक नवीन फॉर्म्युला घेऊन येणार आहोत.
जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी धन्यवाद.